खासदार संजय पाटील यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक, ठाण्यात पत्रकारांचं जोरदार आंदोलन। संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाण्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांनी दिलेल्या प्रश्नांवरून आपला तोल गमावला आणि पत्रकारांना उघडपणे मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप आहे। इतकंच नव्हे तर पत्रकारांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा त्यांनी वापर केल्याने पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीने ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन करण्यात आलं। मोठ्या संख्येनं पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी संजय दिना पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अशा प्रकारची वागणूक अजिबात सहन केली जाणार नसल्याचं सांगितलं। प्रश्न विचारणं हा पत्रकारांचा अधिकार आहे आणि लोकप्रतिनिधींनी जर धमक्या आणि अपमानास्पद भाषा वापरली तर तो लोकशाहीसाठी गंभीर चिंतेचा विषय असल्याचंही सांगितलं। या आंदोलनादरम्यान पत्रकारांनी प्रशासनाकडे संजय दिना पाटील यांनी जाहीर माफी मागावी, तसंच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली। या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळासह पत्रकारिता क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली असून आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आहे। या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे। तुमचा कोणावरती राग असेल, तुम्ही पक्षांतर केलं, तुमचा राग असेल तर तो तुम्ही संयमाने तुम्ही आमच्या पत्रकारांशी बोलला। आमचे पत्रकार कोणाच्या घेण्यात नसतात, देण्यात नसतात, त्यांना तुमच्या कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्या जनाशी देण्यात नसतं। तुम्ही जे केलं ते बरोबर आहे काय ते लोक ठरवतील, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना टार्गेट करणं हा गुन्हा आहे। आणि मी ठाणे शहराच्या पत्रकारांच्या वतीने आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे नेते आहेत, त्यांना मी विनंती करतो की अशा या शिवराळ भाषा करणाऱ्या आमच्या पत्रकारांना धमकी ठार मारायची धमकी देणाऱ्या माणसाच्या विरोधात तुम्ही कडक कारवाई करावी, त्याला समज द्यावी। आम्ही तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करूच। हा आमच्या स्वातंत्र्यावरती घाला आहे। जसा जर हे सर्वसामान्य आमच्या पत्रकारांसारख्या लोकांना त्यांची अशी ट्रीटमेंट करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं हा आता आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे। या भारतात लोकशाही आहे, लोकशाहीचं राज्य आहे। लोकशाहीच्या राज्यामध्ये तुम्ही कोणाला धमकी देऊ शकत नाही किंवा मारू शकत नाही किंवा तुम्ही बोलू शकत नाही, शिवी देऊ शकत नाही, हा सरासर गुन्हा आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांच्या ज्या पक्षात ते गेले त्या पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे। आमच्या पत्रकारांना त्यांनी न्याय दिला पाहिजे। आणि पत्रकारांना माझी एक विनंती आहे आमच्या सर्व पत्रकारांना की आपण सर्वांनी मिळून एक डिसिजन घेऊया। जे आपल्या पत्रकारांच्या विरोधात आपल्याला मारण्याची ठार मारी धमकी देतात त्यांचं कुठलंही वृत्तांकन करू नये। त्यांना जरा एकदा आपल्या पण धमकी दाखवा, आपली पण त्यांना जरा आणि त्यांनी दुसरी गोष्ट म्हणजे जेवण काढलं। अरे माणसं जेवण काढतात, आज तुम्ही आमचं जेवण काढतं, उद्या तू उपाशी मरशील, अशी परिस्थिती लोकांनी। आता तू जेवण केलं का आम्ही तुमच्या पाटील लावून लागलो होतो की जेवायला द्या म्हणून। तुम्ही आम्हाला तुमच्या फायदा करता, आमच्या लोकांना तुम्ही रात्रभर थांबवता, वेळ घालवता, मग आणि तुम्ही त्याला जेवण दिलं तर ती मोठी काय गोष्ट केली? जेवण तुम्ही दिलं हा काय उपकार नाही केले, हा तुमच्या करता की तुम्ही आमच्या माणसांनी काम केलं म्हणून तुम्ही त्यांना जेवण दिलं। तर त्यात पण आमचे सर्व लोक जेवण नसतील, तुम्ही सर्व जातीला आमच्या हे कराल पत्रकार जातीला, तर हा तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो। यापुढे अशा गोष्टी खपून घेतल्या नाही। हा एक संजय दिना पाटील नाही, सर्वांनीच कुठल्याही पॉलिटिशियन लोकांनी किंवा सर्वसामान्य आम्ही तुमच्या कशाला नसतो, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना गृहीत धरू नका। आमची पत्रकार जर भडकले तर तुमचं या देशात पुन्हा निवडून येणं कठीण जाईल, याचं तुम्ही भान ठेवा।